बदलापूर पश्चिम शनीनगर सर्वोदय नगरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सध्या आपण आहोत। आम्हाला अनेक रहिवाशांचे फोन आले की बांधकाम व्यावसायिकांचा हलगर्जीपणा आपण नेहमी बघत असतो। आता अनेक नागरिकांचे फोन आल्यावरती आम्ही इथे पोहोचल्यावरती वास्तविक परिस्थिती बघा काय आहे। रिडेव्हलपमेंटला ही एक बिल्डिंग जी आहे ती सध्या जाते आहे आणि तिचं तोडकाम जे आहे सध्या सुरू आहे। आता ही बिल्डिंग तोडण्यात येते, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने बघा इथे काय उपाययोजना केलेल्या आहे। फक्त पत्रे जे आहेत ते लावलेले आहेत, मात्र एवढे मोठे मोठ्या सिमेंटच्या ज्या भिंती आहेत त्या अक्षरशः रस्त्यावर येऊन पडलेल्या आहेत। या ठिकाणी आता नुकताच जो आहे काही क्षणांपूर्वी एक खूप मोठा अपघात देखील झाला, जिथून डायरेक्टली जे कोणी टू व्हीलर्स येत आहेत तर त्यांच्या गाड्या इथे स्लिप होत आहेत। कारण जे काही या ठिकाणी रेती वगैरे पडलेली आहे, सिमेंट वगैरे पडलेले आहे, तर ते सर्रासपणे पूर्ण रस्त्यावर आलेलं आहे आणि उजेड देखील नाहीये, त्यामुळे लोकांना अंदाजा येत नाही। नेहमी या ठिकाणावरून जे काही प्रवासी ये जा करत असतात वाहन चालक, आज जे या वेळेला येत आहेत तर त्यांच्या गाड्या इथे स्लिप होत आहेत। आता बांधकाम व्यावसायिकांचा हलगर्जीपणा आपण नेहमी बघत असतो। आता हा हलगर्जीपणा तुम्ही बघा, आपण या ठिकाणी बोलतो आहे परंतु कधी ते येऊन आपल्या अंगावर पडेल सांगू शकत नाही। मग एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार? हे बघा, हे पूर्णपणे जी काही भिंत आहे इथली ती देखील पडलेली आहे आणि ती पूर्ण भिंती पडून जे आहे पूर्ण सिमेंटच्या मोठ्या मोठ्या विटा ज्या आहेत त्या रस्त्यामध्ये आल्या आहेत आणि अक्षरशः नागरिकांच्या गाड्या ज्या आहेत, वाहन चालकांच्या गाड्या ह्या सुद्धा स्लिप होत आहेत। जर इथे काही मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण राहणार? हे झाड बघा, खूप मोठं नारळाचं एक झाड आहे, ते सुद्धा अक्षरशः या ओझ्यानी पूर्ण वाकडं झालेलं इथे आपण बघतोय। तोल जातो, त्या झाड सुद्धा पडून जाईल। आता जर असं झालं तर याला जबाबदार कोण? सुरक्षा बघा कशी तैनात केली यांनी, सुरक्षा बघा काय केलंय। हे बघा, हे फक्त इथे दोऱ्या बांधल्या आहेत, त्या झाडाचा जीव बघा, बघा त्या झाडाला लुकड्या सुकड्या त्या झाडाला यांनी या ठिकाणावरून हे फक्त बस एवढी सुरक्षा इथे, याच्याच आधारावरती हे पूर्ण एवढे मोठ्या मोठ्या ज्या सिमेंटच्या भिंती आहेत त्या इथे आहेत। चालू काय सध्या बदलापूर शहरामध्ये नागरिकांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ सुरू आहे का इथे? मागे सुद्धा आपण बघितलं होतं, ज्या वेळेला रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जातात त्यावेळेला काहीतरी सुरक्षेच्या दृष्टीने लोकांचा विचार केला पाहिजे की नाही? आता जर इथून काही येतंय, आता आपणच बोलत आहोत तिथे आणि हे जर डोक्यात पडलं तर बदलापूरकरांनो करायचं काय? असं काही इथे होऊ शकतं। नागरिक आम्हाला वारंवार फोन करतायत की तुम्ही येऊन तुमच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न करा। बदलापूर पश्चिम परिसरात आपण आहोत, इथे आहे आपला शनीनगर सर्वोदय नगरला जोडणारा हा परिसर आहे आपला हा नाला, आणि त्याच्या एक्झॅक्टली लगतच याच ठिकाणी हे एकदम भयंकर अवस्था झालेली आहे। आणि ज्या वेळेला हे काम एखादी बिल्डिंग आपण तोडायला घेतो त्याच्या अगोदर आजूबाजूला जे काही संरक्षण आहे पहिले आपण ते केलं पाहिजे। अजून एक महत्वाचं बघा, त्याच्या बाजूला जे आहे ट्रान्सफॉर्मर आहे, जर इथलं काही केबल वगैरे तुटल्या तर आजूबाजूच्या लोकांना कमीत कमी 1 हप्ता तरी बिगर लाईटांचं राहावं लागेल। विदाऊट लाईट म्हणजे तुम्हाला आता 10वीचे पेपर सुरू आहे मुलांचे, तुम्ही विचार करा। नागरिकांचं म्हणणं आहे की जर इथे एखादं काही ट्रान्सफॉर्मरवरती एखादी केबल पडली तर मुलांचे पेपर चालू आहेत, आम्हाला लाईटा बिगर राहावं लागेल। वारंवार तक्रार करून देखील कोणीच लक्ष देत नाहीये, मग याकडे लक्ष कोण देणार? तर आता जे कोणी बांधकाम सभापती असतील, कोणी असतील, तर कृपा करून त्यांनी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा। बदलापूर शहरामध्ये काय सुरू आहे ते जरा बघा। नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, नागरिक विनंती करतायत की कृपा करून या गोष्टीवर काहीतरी तोडगा काढा। तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा। बघत राहा आपले बदलापूर। आपण मोठे मोठे विटा बघतोय, हे बघा मोठे मोठे गट्टू जे आहेत, विटा जे आहेत ते अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत। पायी चालणाऱ्यांना तर जागा नाहीये, परंतु गाड्या ज्यांच्या जातात त्या सुद्धा गाड्या स्लिप होत आहेत। तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या। धन्यवाद। बघत राहा आपले बदलापूर।